हॅलो लीडर्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण आपलं जे डी ड्रीमचं डॅशबोर्ड असतं ते ओपन करायचा प्रयत्न करतो आणि आपण आपला डी डी नंबर आणि पासवर्ड एंटर करतो आणि डी डी नंबर आणि पासवर्ड एंटर करताच आपलं डायरेक्ट थीम लॉकचं जे ऑप्शन असतं ते ओपन होतं. तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतोय. तर आजचा हा जो प्रॉब्लेम आहे, खूप मोठा इश्यू चालू आहे. सर्व ग्रुपवरती मला हाच प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. तर आजचा हा व्हिडिओ मी त्याच विषयाला अनुसरून बनवतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा जो थीम प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. मागचा एक व्हिडिओ मी बनवला होता, काही बेसिक प्रॉब्लेम्स असतात. तर समजा ते जर तुम्ही केलं आणि तरी जरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लक्ष देऊन पहा, ज्यामुळे तुम्हाला थीम सेटिंगचा जो इश्यू आहे तो कसा सॉल्व्ह करायचा ते तुमच्या लक्षात येईल. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूयात आजचा हा आपला व्हिडिओ. थीम सेटिंगचा जो प्रॉब्लेम आहे, तर मागं तुम्हाला दाखवलं होतं की कसं सॉल्व्ह करायचं आहे. पण त्यांनी जरी सॉल्व्ह जर नसेल झालेला, तर अजून एक मेथड असते मित्रांनो. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आपलं हे पहा गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यामधनं गुगल प्ले स्टोअर ओपन केल्याच्यानंतर हे पहा, वरती तुम्हाला हे जे माझं प्रोफाईल चित्र दिसतंय ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या चित्रावरती क्लिक करायचं, जेणेकरून तुमची प्रोफाईल ओपन होईल. तर त्यानंतरनं आपल्याला जायचं आहे मॅनेज ॲप्सवरती. हे इथे आहे मॅनेज ॲप्स, त्याच्यावरती जायचं आहे आपल्याला आणि अपडेट्स ॲप्स. हे पहा, इथं तुम्हाला दिसेल अपडेट ॲप्स. तर याच्यामध्ये आहे ना, सर्व ॲप तुम्हाला अपडेटला आलेले दिसतील. तर याच्यामध्ये तुम्हाला गुगल क्रोम पण दिसेल. पहा, समजा गुगल क्रोम तुमचं अपडेट नसेल ना, तर तुम्हाला ते अपडेट करा म्हणून असं इथं दिसेल अपडेट म्हणून. हे पहा, इथं तुम्हाला अपडेट दिसते ना, तर तुम्हाला सिम्पली करायचं आहे त्या गुगल क्रोमच्या अपडेटवरती क्लिक, जेणेकरून तुमचं गुगल क्रोम अपडेट होईल. आणि गुगल क्रोम अपडेट झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, सगळं बॅक घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा गुगल क्रोम ओपन करायचं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचं डॅशबोर्ड ओपन कराल ना, तर तुमचा डॅशबोर्ड लगेचच ओपन होईल आणि तुमचा जो थीम सेटिंगचा जो प्रॉब्लेम तुम्हाला येत होता तो सॉल्व्ह होईल. तर चला मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.